राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. शिवसेनेचे मंत्री बादाच्या भोवऱ्यात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. तर कृषी खात्यात मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानं पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सुनावणी निश्चित होण्याची शक्यता. अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द. रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम परबांची भेट घेण्यासाठी आल्यानं पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग. खंडणीमध्ये अडथळा आणल्यानंच कट रचून संतोष देशमुखांची हत्या. विशेष मकोका न्यायालयाचं प्रथम दर्शनी निरीक्षण. ज्ञानेश्वरी मुंडे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पती महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणीसाठी घेणार भेट. कृषी मंत्री सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून माहिती समोर. रोहित पवारांचा ट्विट करून पुन्हा कोकाटेंवर निशाणा. अण्णा डांगे पुन्हा भाजपमध्ये. धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवर उठवला होता आवाज. 1995 मध्ये युतीच्या सत्तेत होते ग्रामविकास मंत्री. ठाण्यातील काही शाळांमध्ये हिंदीचे वर्ग सुरू झाल्याचा प्रकार मनसेनं आणला समोर. मनसेचे अविनाश जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला जाब. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या घरावर छापा. ईडीकडून नाशिकमध्ये ही छापेमारी. तब्बल 18 तास झाल्या चौकशीमध्ये काय घबाड सापडलं याची माहिती गुलदस्त्यात. आणि नासा आणि इस्रोचं निसार सॅटेलाइट यशस्वी प्रक्षेपण. श्रीहरिकोटावरून निसार आकाशामध्ये झेपावला. देशावर येणाऱ्या संकटांवर ठेवणार नजर. आणि रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपानंतर सुनामीचा इशारा. अमेरिका जपानमध्ये उंच लाटांचा कहर. चीनमध्ये अलर्ट जारी.